नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण 5 ते 3 ठिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत. दाराबाहेर काढण्यासाठी झटपट होणारा रांगोळ्या आहे. आणि आता 5 ते 3 ठिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये 3 रेष ओढून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल तुम्ही. त्यानंतर मी प्रत्येक मधी सेंटरमधल्या ठिपक्यांना गोल आकाराचे डिझाईन केलेलं आहे. ह्याच्यानंतर आता ह्याच्या वरच्या बाजूच्या ठिपक्याला आपल्याला क्रॉसमध्ये एक रेष ओढून आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि आता प्रत्येक बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मी लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आणि प्रत्येक तिन्ही डिझाईनमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता. आणि आता तिन्ही बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे. त्यानंतर परत आपल्याला एक रेष ओढून मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक छानसं सुंदर पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. तिन्ही बाजूच्या पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर गुलाबी रंगाच्या डिझाईनच्या वरच्या बाजूला आजूबाजूला गोल आकारच्या डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर पानाच्या आकारमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. डार्क हिरवा रंग घेतलेला आहे. आणि पूर्णपणे आपल्याला प्रत्येक पानांच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चला आता तिन्ही पानांच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता रंग भरून तयार करून घेऊया. आणि 3 रांगोळी आहे, खूप सुंदर आहे. दाराबाहेर काढण्यासाठी अगदी साधी सोपी रांगोळी आहे. पटकन होणारी 2 मिनिटात तुम्ही तयार करू शकणार असं छान सुंदर रांगोळी आहे. ह्याच्यानंतर आपल्याला 6 ते 2 ठिपक्यांच्या रांगोळ्या आहे, खूप सुंदर आहे. नक्की बघा तुम्ही आणि काढून बघा. दाराबाहेर काढण्यासाठी अगदी साधी रांगोळी आहे. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये रेषच्या आजूबाजूला पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवत आहे. आणि तिन्ही पानांच्या आतमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता ही पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे. आणि आता बघू शकाल तुम्ही ह्याच्या आतमध्ये तर रंग नाही भरले तरीसुद्धा खूप सुंदर दिसतो. दाराबाहेर काढून बघा. त्यानंतर मी 3 पाकळ्यांचं फुलाचे एक डिझाईन काढून घेतलेलं आहे. आणि आता तिन्ही बाजूचं आपलं तयार झालेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला खालच्या बाजूच्या दोन्ही बाजूचे गोल आकारामध्ये मी आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूचा निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे. आणि आता ही शेवटची सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता वरच्या बाजूला आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. लाईट हिरवा रंग घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता. मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे. आणि आता तिन्ही बाजूला आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल दोन्ही बाजूचे तयार झालेलं आहे. आणि आता ही शेवटची सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे. आणि अगदी साधी सोपी पटकन होणारी रांगोळी. आणि आता त्यानंतर पानाच्या आकारच्या वरच्या बाजूला 3 टिपके ठेवलेला आहे, थोडंसं प्रेस केलेलं आहे. त्यानंतर अगदी छोटंसं एक रेष ओढून तयार करून घेतलेलं आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे. आणि आता ही तयार झालेलं आहे. दुसरी रांगोळी आहे 6 ते 2 टिपक्यांची, खूप सुंदर आहे. आणि आता मध्ये सेंटरमध्ये 2 ते 2 टिपकेला एक क्रॉसमध्ये आजूबाजूला रेष ओढून घ्यायचं आहे. आता असंच प्रकारे आपल्याला चारही बाजूला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक रेषला आपल्याला गोल आकारचे एक फुलं तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यावरच्या बाजूचे तयार झालेलं आहे. असंच प्रकारे चारही बाजूला आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. रोज तुम्हाला नवीन नवीन डिझाईन बघायला मिळतील. आणि आता मध्ये सेंटरमध्ये मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवलेला आहे रेषच्या वरच्या बाजूला. प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे सुद्धा टिपक्या ठेवू शकता. आणि आता ह्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे टिपक्या ठेवत आहे. आणि आता चारी बाजूला लाल रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून तयार करून घेत आहे. आणि आता त्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये 2 फुलांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक आजूबाजूच्या गोलाकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. क्रॉसमध्ये रेष ओढून वरच्या बाजूला गोलाकार करून घ्यायचा आहे. आणि आता चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सेंटरमध्ये पिवळ्या रंगाचे टिपक्या ठेवून आणि लाल रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे. आणि आता चारी बाजूचं आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला 3 पाकळ्यांच्या फुला काढून घ्यायचं आहे. आणि चारी बाजूला असंच प्रकारे 3 पाकळ्यांच्या फुलं तयार करून घ्यायचं आहे. बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे. आणि दररोज आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी ही रांगोळी खूप सुंदर दिसतोय. आणि तुम्ही काढून बघा. मध्ये सेंटरमध्ये 2 ते 2 टिपक्याला सेम असंच प्रकारे मी क्रॉसमध्ये रेष ओढलेला आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी
रेसच्या वरच्या बाजूला गोलाकार केलेला नाही आहे, मध्ये सेंटरमध्ये गोलाकार करून एक डिझाईन केलेला आहे आणि मध्ये सेंटरमध्ये परत एक 4 रेष ओढून आणि पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे ठिपके ठेवलेला आहे. त्यानंतर आता प्रत्येक रेषच्या आपल्याला वरच्या बाजूला एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. चारही बाजूला पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूला अगदी बारीक मी 3 ठिपके ठेवत आहे. वरच्या बाजूला थोडंसं आपल्याला ठिपके ठेवून 3 रेष जोडून घ्यायचं आहे आजूबाजूला आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रेष ओढून तयार झालेला आहे, बघू शकाल. आणि आता त्याच्या वरच्या बाजूला 2 रेष ओढून आपल्याला एक ठिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. चारही बाजूला असंच प्रकारे 2 रेष ओढून एक ठिपके ठेवून प्रेस करून तयार करून घेतलेला आहे आणि आता ही रांगोळी आपलं तयार झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आणि आता ही तिसरी रांगोळी आहे 5 ते 5 ठिपक्यांचं. मध्ये सेंटरमध्ये आपल्याला रेष ओढून घ्यायचं आहे, एक आडवी आणि एक उभी 3 ते 3 ठिपक्याला. त्यानंतर प्रत्येक रेषच्या वरच्या बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे रांगोळी दाराबाहेर दररोज आपल्याला काढण्यासाठी छान सुंदर आहे. त्याच्यानंतर पानाच्या वरच्या बाजूला मी रेष ओढून तयार करून घेत आहे. ठिपके ठेवून आपल्याला आजूबाजूला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे, अगदी बारीक रेष ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला आजूबाजूला आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे 2 ठिपक्याला. आता बघू शकाल तुम्ही प्रत्येक 4ही पानांच्या वरच्या बाजूला 2 गोल आकार केलेला आहे आणि आता किती सुंदर डिझाईन दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आता आपल्याला मध्ये सेंटरमध्ये रेष दिसतोय, तिच्या आजूबाजूला सुद्धा 2 ठिपके ठेवून 2 रेष जोडून घेतलेला आहे आणि आता चारही बाजूचा आपलं तयार झालेला आहे. ह्याच्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला 4 रेषला 4 ठिपके ठेवायचं आहे आणि आता वरच्या बाजूला सुद्धा मी पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवलेला आहे चारही बाजूला आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे लाल रंगाचे ठिपकेसुद्धा. आणि त्यानंतर मी वरच्या बाजूला 3 पाकळ्यांचं फुलं काढून घेतलेलं आहे अगदी छोटंसं आणि चारही बाजूला असंच प्रकारे आपल्याला फुलाचे आकार तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता शेवटचे सुद्धा आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये अगदी फेट पांढरा रंग देत आहे. तुम्ही हवं तर तुम्ही ह्याच्या आतमध्ये रंग पण घेऊ शकता. आता आपल्याला दररोज दाराबाहेर काढण्यासाठी असंच प्रकारे रांगोळी छान सुंदर दिसते. त्यानंतर वरच्या बाजूला आजूबाजूला क्रॉसमध्ये रेष ओढून 2 गोलाकार केलेला आहे. प्रत्येक चारही बाजूला असंच प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला 4 ठिपके दिसतोय आणि वरच्या बाजूला एक दिसतोय. असं प्रकारे आपल्याला एक गोलाकार करून पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. एक छानसं सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे चारही बाजूचा आणि आता चारही बाजू तयार झालेला आहे आणि आता त्याच्यावरच्या बाजूला आपल्याला ठिपक्या ठेवून बोटाच्या सहाय्याने थोडंसं आतमध्ये वळून घ्यायचं आहे. एक छानसं सुंदर फुलं तयार होतोय. आता बघू शकाल तुम्ही 7 ठिपक्यांचं मी एक फुलं तयार करून घेतलेलं आहे. आजूबाजूला 3 ठिपके ठेवलेलं आहे, मध्ये सेंटरमध्ये 1 ठिपके ठेवलेलं आहे आणि चारही बाजूला असंच प्रकारे आपल्याला एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. ही फुलं तरी खूप सुंदर दिसतोय, तुम्ही काढून बघा. दाराबाहेरसुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. चला आता चारही बाजूचा आपला ठिपक्या ठेवून तयारसुद्धा झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला तिन्ही रांगोळी? आवडले तर नक्की लाईक करा आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवायचं आहे. आता चारही बाजूचे पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून तयार झालेला आहे. त्यानंतर लाल रंगाचे ठिपके ठेवून घेतलेलं आहे आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे. आणि चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. थँक्यू.